श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येत्या 16 मेला म्हणजे शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या. जेव्हा शनी तिथी शनिवारी येते त्या अमावस्याला शनी अमावस्या असे म्हणतात. आपल्या सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथी ही खूप आध्यात्मिक साधना व अक्षम चिंतन, पूर्वजना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते. जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणूनच तिला शनी अमावस्या असे म्हणतात. 2026मधील पहिलीच शनी अमावस्या ही आलेली आहे. ती अधिक पवित्र व फलदायी मानली जाते. शनी अमावस्या ही देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्याचबरोबर पूर्वजनांना प्रसन्न करून घेण्यासाठी व जीवनातील कष्टांना मुक्ती मिळवण्यासाठी हा अतिउत्तम काळ मानला जातो. शनिदेव हे न्यायाचे देवता व कर्माचे फळ देणारे ग्रह मानले जातात. लक्षात असू द्या, शनिदेव हे न्यायाचे देव व कर्माचे फळ देणारे ग्रह मानले जातात. ते व्यक्तींच्या वाईट व चांगल्या कर्माचे फळ देत असतात. म्हणून अमावस्याच्या दिवशी उपवास, दान करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात संतुलन, शांती, समृद्धी येत असते. त्याचबरोबर योगायोगाने शनी अमावस्याच्या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे. ही शनी जयंती शनिवारी आल्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हिंदू पंचांगानुसार या शनी अमावस्याचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 सुरू होणार आहे व समाप्ती 17 मे रोजी पहाटे 1:30 संपणार आहे. म्हणून शनी अमावस्या 16 मे रोजी साजरी केला जाणार आहे. याच दिवशी आपल्याला शनी जयंती साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्याला ही अमावस्या येते, परंतु त्याचे महत्त्व हे वेगवेगळे असते. शनी अमावस्या ही पूजा, उपासना, दान, धर्म साठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी मनोभावे भक्तिभावनेने केलेली पूजा, शनिदेवांची पूजा, सर्व जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो. या दिवशी केलेले उपाय, दान शनीचे प्रभाव कमी करतात. जीवनात सुख, शांती, समृद्धी मार्ग मोकळे होतात. त्याचबरोबर ही अमावस्या पूर्वजनांच्या शांतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. पूर्वजनांसाठी तर्पण, पिंडदान हे महत्त्वाचे विधी या दिवशी केले जातात. दान हे श्रद्धेने पूर्वजनांना प्रसन्न करण्यासाठी ज्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो. धार्मिकदृष्ट्या शनी अमावस्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही आपल्या प्रभावी उपाय करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा आज मी उपाय सांगणार आहे. हा उपाय स्वामी मठात देखील सांगितलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. आपल्याला व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन व्हिडिओसाठी कॉमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. या शनी अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरून सकाळी 6:30 ते दुपारी 12:30च्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय उतरून टाकायचा आहे. ही वस्तू जर तुम्ही शनी अमावस्याच्या दिवशी हा उपाय केला तर सर्व दोष, अडचणी, संकट, सर्व विघ्न दूर होऊन मुलांना आपल्या सोन्यासारखे दिवस येतील. मुलांची अभ्यासात प्रगती, मुलांच्या नोकरीमध्ये यश व मुलांचे सर्व इच्छा या पूर्ण होणार. आता अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला शनी अमावस्याच्या दिवशी मुलांवरून उतरून टाकायची आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे? हा उपाय आपल्याला शनिवारी शनी अमावस्याच्या दिवशी म्हणजेच 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे, कारण हा एक उतारा आहे, तो सकाळीच करावा. भर दुपारी हा उतारा केला जात नाही. अत्यंत प्रभावी व सात्विक असा उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या लहान असो किंवा मोठे असो तरी पण हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईला वाटत असते आपल्या मुलांनी शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, शेतीमध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे असावे. परंतु कसे होते की सर्व काही करत असतात मुलं, परंतु त्यांना यश येत नाही. त्यांच्या जीवनातील संकट, अडचणी असतील तर त्या कोणत्या पण दुःखांना सामोरे जात असतील तर ते दुःख दूर जावे व
त्याच्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जीवनात सुख शांती समृद्धी यासाठी प्रत्येक आई व वडिलांनी प्रयत्न करत असतात. शनिवार व शनी अमावस्या असा दिवस आहे. या दिवशी तुम्ही मुलांचे दोष दूर होण्यासाठीचे जे काही उपाय करता, या उपायाचा तुम्हाला निश्चित त्याचे फळ नक्की मिळणार. कारण हा दिवस नकारात्मकताचा दोष इडापिडा दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुमचे मुले अभ्यास करत नसतील किंवा अभ्यास करून त्यांच्या लक्षात राहत नसेल, म्हणून त्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा खूप शिकलेले मुले आहेत परंतु नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा व्यवसाय चालत नसेल, तर हा उपाय आवर्जून करा. बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना बाहेरचा नजर बाधा दोष लागत नाही, तर आई वडिलांचा देखील नजर लागत असते. यामुळे त्यांच्या यशात अडथळे येतात, चिडचिडेपणा करतात, कोणत्या गोष्टी ऐकत नाहीत. म्हणून हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील नेहमी आजारी असतील, चिडचिडेपणा करत असतील, तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी शनी अमावस्याच्या दिवशी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यात थोडे थोडे खडे मीठ टाकायचे आहे. यामुळे शरीराची नकारात्मकता दूर होते. आता आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तो आपल्याला त्या तांदळाचा भात शिजवायचा आहे. 1 वाटी भरून हा भात शिजवताना त्यामध्ये मीठ व तेल त्यामध्ये घालायचे नाही. आळणी भात शिजवायचा आहे. शिजवल्यानंतर एका वाटीत किंवा एखाद्या द्रोणामध्ये मुलांच्या घेऊन तो मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतारा करायचा आहे. हा उतारा करत असताना आपल्या मनात सकारात्मक असा भाव ठेवायचा आहे. माझ्या मुलांचे सर्व संकट नष्ट होऊ दे असे म्हणत तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हणत बाहेर जाऊन एखाद्या पेपरवर ते ठेवायचं आहे व ते पक्ष्यांना ते द्यायचं आहे. काही उरलेला भात असेल तर तो खायचा नाही, लक्षात असू द्या. जर 2 मुले असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळ्या अशा वाटीत भात काढायचा आहे. एकाच वाटीतून तो भात करायचा नाही, वेगवेगळ्या वाटीत घ्यायचा आहे. परत त्या मुलाचा दुसरा उतारा करायचा आहे. अशा प्रकारे उतारा करायचा आहे. लक्षात आलं का? कारण की जो उतारा करायचा आहे एकाच वाटीतल्या भाताने करायचं नाही, तर वेगवेगळ्या भातातले वाटीत घेऊन भात उतारा करायचा आहे. 7 वेळा करायचा आहे. आता काही मुले बाहेरगावी असतील तर आम्ही काय करावे, तर बाहेरगावी असेल तर त्यांच्या फोटोवरून तुम्ही उतारा करू शकता. खूप प्रभावी उपाय आहे हा. उपाय स्वामी केंद्रात सांगितलेला आहे. त्याचबरोबर या अमावस्याच्या संध्याकाळी तुम्ही 6 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला मुलांवरून थोड्या लाल 7 मिरच्या घ्या, थोडे खडे मीठ घ्या. या 2 वस्तू घेऊन मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 7 वेळा उतारा व गावाकडे असाल तर चुलीमध्ये तो 7 वेळा उतारा केलेला टाकायचा आहे. सिटी ठिकाणी असाल तर एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही कापूर जाळून त्याच्यामध्ये त्या मिरच्या टाकायच्या आहे. अशा प्रकारे हा उपाय शनिवारी केलेला उपाय खूप फायदेशीर आहे. दोन्हीपैकी एक उपाय करता आला तरी तुम्ही करू शकता. अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.